वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या। लेक लाडकी सारखी योजना, ज्यामध्ये मुलगी 18 वर्षाची होत असताना तिला 1 लाख रुपये आपण देतो। जन्माला आली की 5,000 रुपये, 1 वर्षाची पहिलीत गेली की 5,000 रुपये, चौथीत गेली की 7,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपल्या मुलींना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। दुसरा निर्णय आपण घेतला, आपल्या महिलांना, आमच्या बहिणींना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले 1.5 वर्ष व्यवस्था करून दिली। ज्यावेळी आम्ही घोषणा केली, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे, दादांकडे, माझ्याकडे आले, म्हणाले अहो अर्ध्या तिकिटात प्रवास केला एसटीचं दिवाळं निघेल, एसटी डबघाईस। आम्ही सांगितलं काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहोत, तुम्ही योजना सुरू करा। महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली, तेच एसटीचे लोक म्हणाले अरे इतकी चांगली योजना तुम्ही आणली, आता इतक्या महिला प्रवास करतात की आमची तोट्यात असलेली एसटी आता फायद्यामध्ये आली। एवढा महिलांनी आमच्या एसटीला प्रवास करून मदत केली आहे। मी पण थोडी माहिती काढायचा प्रयत्न केला, ही कशी काय फायद्यामध्ये आली। माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या बहिणींनी भाऊजींना सांगितलं आता जिल्ह्याला जायचंय, तालुक्याला जायचंय, तुम्ही घरी बसा, मी जाते, कारण तुम्ही गेलात की दुप्पट तिकीट लागतं, तिथे पान, तंबाखू, खर्रा काय काय व्यसन करून येता, सगळे पैसे खर्च करून येता। मी गेली तर अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून येते, आणि म्हणून आता आमच्या बहिणीच मैदानात उतरल्यात आणि भाऊजींना घरी बसवलेला आहे। अशा प्रकारची योजना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपल्या सरकारने आणली। आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही, योजना सुरू होणार नाही, खात्यातच जाणार नाही, योजना फसवी आहे। अरे आता योजना ही सुरू झाली, खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ 1,500 रुपये महिन्याला टाकताय। पण बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होतोय, पण तुमच्या सावत्र भावांना तो आनंद होत नाहीये। तुमचे काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये जाऊन सांगतायत ही लाडकी बहीण योजना बंद करा, ही पिंक रिक्षाची योजना बंद करा, ही लेक लाडकीची योजना बंद करा, मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा, सगळ्या योजना बंद करा। आणि कारण काय सांगतात, म्हणतात पैशाचा चुराडा चाललाय म्हणून योजना बंद करा। आणि कोण आहेत हे लोक? कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत। आणि म्हणून या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल। हे सांगतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ही योजना बंद करू। अरे आमच्या पाठीशी एवढ्या बहिणी असताना तुमचं सरकारही येणार नाही आणि तुमचे मनसुबे आमच्या बहिणींची योजना बंद करण्याचे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही। त्यामुळे आज माझ्या